नमस्कार. आज आपण सेशन 8 बघतोय. सत्र 8 बघूया. तर आपण पेअर बोलूया. नियम काय आहे? नियम एकच आहे. आपण सर्व येथे का जमलो आहोत? कारण फेडरेशनचा माहिती आणि साहित्याच्या माध्यमातून आपल्याला एकत्वाचा नियम शिकवायचा आहे. आपण रा, को आणि फेडरेशनच्या त्या सर्व सदस्यांना का शोधत आहोत, जे एका अनंत निर्मात्याची सेवा करतात? कारण ते सर्व एकत्वाच्या नियमाचे नम्र दूत आहेत. म्हणून आपण सर्व मिळून आपल्या संपूर्ण एकत्वाचा नियम गटाभोवती कोणत्याही पीठावरून हे सत्र ऐकणाऱ्या सर्वांभोवती, त्यांच्या कुटुंबांभोवती, मित्रांभोवती, शेजाऱ्यांभोवती, हितचिंतकांभोवती आणि त्यांच्या घरांभोवती आपल्या एका अनंत निर्मात्याचे प्रेम आणि प्रकाशाचे एक संरक्षक वर्तुळ तयार करूया आणि कोणत्याही विचाररूपाला या वर्तुळात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करूया. कारण नियम एकच आहे. तर चला आपण एकत्वाच्या नियमानुसार आनंद साजरा करूया आणि ही जागा शुद्ध करूया. प्रेयर टू प्रार्थना 2 बोलतोय. मी केवळ माझा हा भौतिक देह नाही, तर त्याहूनही काहीतरी अधिक आहे. मी केवळ भौतिक पदार्थांपुरता मर्यादित नसल्यामुळे अशा श्रेष्ठ ऊर्जा आणि ऊर्जा प्रणालींचा विस्तार अनुभवण्याची, त्यांना जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची माझी तीव्र इच्छा आहे, ज्या माझ्यासाठी आणि माझ्या जवळच्या व प्रिय व्यक्तींसाठी हितकारक आणि विधायक ठरतील. तसेच ज्यांची बुद्धिमत्ता, विकास आणि अनुभव माझ्या इतकाच किंवा माझ्यापेक्षाही अधिक आहे, अशा व्यक्तींची मदत, सहकार्य, सहाय्य आणि समज मला लाभावी, अशी माझी मनापासून इच्छा आहे. आपण सत्र 8 बघतोय, जे 26 जानेवारी 1981 ला चॅनलाइज करण्यात आलं होतं. तर इथे रा म्हणतात, मी रा आहे. अनंत सृष्टीकर्त्याच्या प्रेमात आणि प्रकाशात मी तुमचे स्वागत करतो. मी आता संवाद साधत आहे. डॉन त्याला विचारतो, माझ्याकडे एका विषयाबद्दल प्रश्न आहे, ज्याला मी संघटनेची जाहिरात असे संबोधतो. याचा संबंध स्वतंत्र इच्छेशी आहे. माझ्या समजण्यानुसार परिषदेने काही विशिष्ट संपर्कांना परवानगी दिली आहे, परंतु ही परवानगी मर्यादित आहे. याचे कारण म्हणजे अशा लोकांची स्वतंत्र इच्छाशक्ती, ज्यांची मानसिक जडणघडण अशा प्रकारे झालेली नाही, की त्यांना कदाचित अशा संपर्काची इच्छा व्हावी. आपण सध्या ज्या माहितीवर काम करत आहोत, तिचा प्रसार केला जाईल. या माहितीचा प्रसार हा या ग्रहावरील तुलनेने कमी संख्येने असलेल्या लोकांच्या इच्छेवर अवलंबून असेल. सध्या या ग्रहावरील अनेक लोकांना ही माहिती हवी आहे. परंतु जरी आपण तिचा प्रसार केला, तरी ही उपलब्ध आहे याची त्यांना जाणीव होणार नाही. अशी एखादी परिस्थिती किंवा परिणाम निर्माण करण्याची काही शक्यता आहे का? ज्याला मी जाहिरात असे म्हणेन, की असे करणे हे स्वतंत्र इच्छेच्या तत्वाच्या विरोधात ठरेल. तर इथे डॉन म्हणत आहे, की स्वतंत्र इच्छा म्हणजे फ्री विलमुळे काउन्सिल जे आहे, जे संघ आहे ने काही विशिष्ट लोकांना संपर्क करण्याची अनुमती दिली आहे आणि ज्यामुळे ती सीमित पण आहे. तर ह्या सामग्रीचा प्रसार करणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. पण असेही लोक आहेत ज्यांना ह्या सामग्रीची गरज आहे. पण त्यांना त्याबद्दल काहीच माहिती नाही. त्यासाठी काही जाहिरातीसारखं काही करू शकतो का आपण, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल, की हे देखील फ्री विल म्हणजे स्वतंत्र इच्छेच्या विरुद्ध होईल. मग यावर रा म्हणतात, "मी रा आहे. तुम्हाला शक्य असल्यास तुमच्या जीवन अनुभव संकुलाने स्वीकारलेल्या मार्गाचा विचार करा. त्या योगायोगांचा आणि विचित्र परिस्थितींचा विचार करा. त्यांच्यामुळे एक गोष्ट नैसर्गिकपणे दुसऱ्या गोष्टीकडे वळली. याचा सखोल विचार करा. प्रत्येक सत्वाला नेमकी तीच संधी मिळेल, जिची त्याला गरज आहे. माहितीचा हा स्रोत किंवा हे सत्व तुमच्या लोकांपैकी जे शोध घेत आहेत, त्या प्रत्येकाच्या जीवन अनुभव संकुलात उपयोग ठरेलच असे नाही. म्हणूनच ही जाहिरात किंवा सूचना सर्वसाधारण स्वरूपाची असते. ती कोणत्या विशिष्ट माहितीचा शोध घेण्याकडे निर्देश करण्यासाठी तयार केलेली नसते, तर केवळ या भ्रमाच्या मागे दडलेल्या अतींद्रिय पैलूंची जाणीव करून देण्यासाठी असते. तर इथे रा म्हणत आहेत, तुमच्या जीवनाचे अनुभव बघा, विचार करा. त्यातील योगायोग किंवा विचित्र परिस्थितींचाही विचार करा. नीट, सूक्ष्म विचार केल्यावर कळेल, की एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीकडे वळलेली आहे. प्रत्येकाला संधी मिळेल, जिची त्यांना गरज आहे.
माहितीचा हा स्रोत प्रत्येकाच्या जीवनात उपयुक्त ठरेल असेच नाही. म्हणूनच हे संकेत म्हणजे ही जाहिरात सर्वसाधारण स्वरूपाची असते. विशिष्ट माहितीचा शोध घेण्यासाठी रचलेली नसते. हे जे भ्रम आहे म्हणजे इल्युजन आहे, आपल्या ग्रहावरती आहे. याच्या मागचे मूळ स्वरूप जाणून घेण्यासाठी आहे. मग डॉन विचारत आहे, काल माहितीमध्ये एक असा भाग होता, जो मी आता वाचून दाखवतो. त्यात तुम्ही असे म्हटले होते, विशिष्ट प्रमाणात अवतरणे म्हणजे लँडिंग्स होत आहेत. यापैकी काही अवतरणे तुमच्याच लोकांची आहेत, तर काही अवतरणे अशा सत्वांची आहेत, ज्यांना तुम्ही ओरायन गट म्हणून ओळखता. माझा पहिला प्रश्न असा आहे, की ही अवतरणे तुमच्याच लोकांची आहेत, या विधानातून तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे? तिथे डॉन विचारतो आहे, कालच्या माहितीचा भाग वाचून दाखवतोय तो. तर तो विचारतोय काही लँडिंग्स म्हणजे युएफओ म्हणजे अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स. त्यात काही ओरॅन गट यांचे आहेत, तर काही तुमच्या लोकांची आहेत. म्हणजे ते नक्की काय आहे? म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचे आहे? यावर रा म्हणतात, मी रा आहे. तुमच्या लोकांकडे या विशिष्ट काल अवकाशात एक असे तांत्रिक यश उपलब्ध आहे, ज्याद्वारे ते अशा प्रकारची आणि आकाराची याने म्हणजे क्राफ्ट निर्माण करू शकतात आणि उडवू शकतात, ज्यांना तुम्ही अज्ञात उडत्या वस्तू म्हणजे युएफओ म्हणून ओळखता. दुर्दैवाने तुमच्या लोकांच्या सामाजिक स्मृती संकुलाच्या कंपन दराच्या दृष्टीने पाहता ही साधने मानवतेच्या सेवेसाठी नसून संभाव्य विनाशकारी उपयोगासाठी आहेत. त्यामुळे तुमच्या सामाजिक स्मृती संकुलाचे कंपन जाणे अधिकच गुंतागुंतीचे होते. ज्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते की इतरांची सेवा करण्याकडे कल असलेले लोक असोत किंवा स्वतःची सेवा करण्याकडे कल असलेले लोक असोत, कोणालाही ऊर्जा शक्ती प्राप्त करता येत नाही, जे सामाजिक स्मृती संकुलासाठी बुद्धिमान अनंतवताचे दरवाजे उघडते. परिणामी यामुळे होणारी फसल म्हणजेच आध्यात्मिक प्रगतीचे फळ अत्यंत अल्प ठरते. म्हणजे इथे रा सांगत आहेत, तुमच्या लोकांकडे ही टेक्नॉलॉजीचा वापर अ, करून काही म्हणजे तुमच्या लोकांनी टेक्नॉलॉजीचा वापर करून काही युएफओ बनवले आहेत. म्हणजे क्राफ्ट्स बनवले आहेत. पण हे सेवेसाठी नसून विनाश करण्यासाठी आहेत. ही उपकरणं स्वतःची सेवा किंवा इतरांची सेवा करणाऱ्यांसाठी उपलब्ध नसल्यामुळे बुद्धिमान अनंतवताच्या म्हणजे इन्फिनिटीचे दरवाजे ते उघडू शकत नाही. म्हणून जी फसल आहे म्हणजे हार्वेस्ट आहे, ती आध्यात्मिक रीतीने प्रगती करू शकत नाही आहे. म्हणजे त्याचे प्रमाण कमी आहे. हा प्रश्न विचारतोय डॉन, ही याने आपल्याच लोकांची आहेत का? ती अशा एखाद्या स्तराहून आली आहेत का, जिथे सध्या कोणीही देहधारी अवस्थेत नाही? त्यांची तळ म्हणजे बेसेस नक्की कुठे आहेत? म्हणजे डॉन विचारत आहे, ही याने म्हणजे ही क्राफ्ट्स कुठून आली आहेत? त्यांचे तळ बेस कुठे आहे? यावर रा म्हणतात, मी रा आहे. ज्यांच्याबद्दल तुम्ही ज्यांच्याबद्दल आम्ही आत्ताच बोललो, ती याने घनत्वतेशी अ, तिसऱ्या घनतेची आहेत आणि ती तुमच्या लोकांच्या विविध सामाजिक विभागांच्या किंवा संरचनांच्या, ज्याला तुम्ही लष्करी संकुल म्हणता, त्यांचाच एक भाग आहे. यांचे तळ विविध ठिकाणी आहेत. तुम्ही ज्यांना तळ म्हणाल, असे काही तळ तुमच्या दक्षिणेकडील समुद्रात बहामास बेटांजवळ पाण्याखाली आहेत. तसेच प्रशांत महासागरात चिलीच्या सीमेजवळील विविध जलक्षेत्रांमध्ये असे तळ आहेत. तुमच्या चंद्रावर देखील काही तळ आहेत, ज्यांची सध्या पुनर्बांधणी किंवा दुरुस्ती सुरू आहे. काही तळ असे आहेत, जे तुमच्या भूभागांवर फिरते असतात. तर काही तळ तुम्हाला तसे म्हणायचे असल्यास तुमच्या आकाशातही आहेत.
हे सर्व तळ तुमच्याच लोकांचे आहेत. त्यांची संख्या खूप मोठी आहे आणि जसे आम्ही आधीच नमूद केले आहे, ते संभाव्यतः विनाशकारी स्वरूपाचे आहेत. म्हणजे इथे सांगत आहेत, ही जी याने आहे, ही जी क्राफ्ट आहेत, ही थर्ड डेन्सिटीचीच आहेत आणि तुमच्याच लोकांनी बनवलेली आहेत. म्हणजे जे मिलिटरी ग्रुप आहे, जे सगळ्या गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये जे मिलिटरी ग्रुप काम करते, मिलिटरी डिपार्टमेंट, त्यांनी ही याने बनवून ठेवली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी यांचे बेसेस आहेत. दक्षिणेकडील समुद्रात, बहामास आयलंडच्या पाण्याखाली आहेत. प्रशांत महासागरात, चिलीच्या सीमेजवळील विविध जलक्षेत्रांमध्ये असे बेसेस आहेत, असे तळ आहेत. चंद्रावर देखील आहेत. त्यांची पुनर्बांधणी किंवा दुरुस्ती सुरू आहे. काही तळ असे आहेत जे तुमच्या भूभागांवर फिरत असतात, तर काही आकाशातही आहेत. हे सर्व विनाशकारी स्वरूपांचेच आहेत. डॉन विचारतो आहे, की याने चालवणारे लोक नक्की कुठून आले आहेत? त्यांचा पृथ्वीवरील कोणत्याही राष्ट्राशी किंवा देशाशी काही संबंध आहे का? त्यांचा मूळ उगम काय आहे? म्हणजे डॉनचं विचारणं आहे, ही याने चालवणारे लोक कुठून आले आहेत? कोणत्या देशातून आले आहेत ते? तर म्हणतात, हे लोक अगदी त्याच ठिकाणाहून आले आहेत जिथून तुम्ही किंवा मी आलो आहोत. ते सृष्टीकर्त्याकडून आले आहेत. तुमच्या प्रश्नाचा जो वरकरणी किंवा उथळ अर्थ अभिप्रेत आहे. त्या दृष्टीने पाहता हे लोक म्हणजे तुमच्या आणि इतर लोकांच्या सरकारांमधील असे अधिकारी आहेत, जे तुम्ही ज्याला राष्ट्रीय सुरक्षा म्हणता, या गोष्टीसाठी जबाबदार असतात. तर म्हणतात, अगदी तिथून आले आहेत, जिथून तुम्ही आणि आम्ही आलो आहोत. म्हणजे सृष्टीकर्त्याकडून. पुढे सांगत आहेत, की हे नॅशनल सिक्युरिटीच्या अंडर मध्ये आहे. मग डॉन विचारतोय, तर मग मला असा अर्थ लावायचा आहे, की युनायटेड स्टेट्सकडे म्हणजे अमेरिकेकडे अशी याने आहेत आणि ती त्यांच्या पाण्याखालील तडांवर ठेवलेली आहेत. तर म्हणणं आहे, तुमचे म्हणणे बरोबर आहे. मग डॉन विचारत आहे, ही ही जमिनीवरील साधने उभारण्याचे तंत्रज्ञान अमेरिकेला कसे अवगत झाले? म्हणजे हे तंत्रज्ञान कुठून मिळाले? तर म्हणतात, मी आहे. तुमच्या लोकांमध्ये निकोलस या नावाने ओळखला जाणारा एक मन, शरीर, आत्मा समूह अस्तित्वात होता. या घटकाने हे मायाजाल सोडून प्रयाण केले. त्यानंतर आवश्यक ती समज अंतर्भूत असलेली कागदपत्रे तुमच्या देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा विभागाशी संबंधित असलेल्या काही मन, शरीर, आत्मा समूहांनी ताब्यात घेतली. अशा प्रकारे तुमच्या लोकांना या मूलभूत तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. ज्या मन, शरीर, आत्मा समूहांना तुम्ही रशियन म्हणून ओळखता, त्यांच्या बाबतीत मात्र हे तंत्रज्ञान कॉन्फेडरेशन मधील एका घटकाकडून देण्यात आले होते. सुमारे 27 वर्षापूर्वी माहितीची देवाणघेवाण करण्याच्या आणि तुमच्या लोकांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने हा प्रयत्न करण्यात आला होता. ही माहिती देणाऱ्या घटकांकडून चूक घडली होती. परंतु या चक्राच्या अखेरीस तुमच्या लणणीमध्ये तुमच्या हार्वेस्टमध्ये मदत करण्याच्या उद्देशाने आम्ही अनेक गोष्टी केल्या. त्यातूनच आम्हाला विशिष्ट प्रकारच्या मदतीमध्ये काय मूर्खपणा किंवा मर्यादा असू शकतो हे शिकायला मिळाले. आजच्या घडीला आम्ही अधिक सावध पवित्रा घेतो आहोत. त्यामागील हे एक महत्वाचे कारण आहे आणि हे असे असतानाच मदतीची गरज मात्र प्रचंड पटीने वाढत चालली आहे आणि तुमच्या लोकांकडून मदतीसाठी होणारी हाकही अधिकाधिक तीव्र होत आहे. तर इथे म्हणत आहे, की निकोला टेस्ला जो होता, तुम्हाला माहीतच असेल, निकोला टेस्ला एक सायंटिस्ट होता. जेव्हा तो मरण पावला तेव्हा त्याचे कागदपत्र
नॅशनल सिक्युरिटी विभागाने ताब्यात घेतली आणि मग ही याने बनवली. पण रशियाला हे तंत्रज्ञान कॉन्फेडरेशनच्या एका मेंबर कडून देण्यात आले होते. म्हणजे त्याचा मुख्य उद्देश शांती प्रस्थापित करण्याचा होता आणि ती देखील एक कॉन्फेडरेशनची चूक होती. त्यामुळे तुमच्या हार्वेस्टसाठी आम्हाला जे प्रयत्न करावे वाटले ते आम्ही केले असे राम म्हणत आहेत. पण तो एक मूर्खपणाच ठरला. आता आम्ही अधिक सावध आहोत. ग्रहावरील पुष्कळ लोकांची मदतीसाठी म्हणजे मदतीसाठी लोक हाक मारत आहेत आणि ही गती वाढलेली आहे. ज्यांच्यासाठी पुढे डॉन विचारतो आहे, ज्यांच्यासाठी आपण समुद्राखाली तळ उभारले आहेत त्या विमानांबद्दल मला काहीसा गोंधळ वाटत आहे. ती विमाने आहेत हे तंत्रज्ञान पुरेसे इतर सर्व शस्त्रांवर वरचढ करणारी आहेत का? आपल्याकडे या यानांतून केवळ उड्डाण करण्याची क्षमता आहे की यात काही शस्त्रे आहेत? ती आपल्याला देण्यात आली होती का? की ती केवळ वाहतुकीसाठीची याने आहेत? त्यांच्या कार्यपद्धतीची मूळ यंत्रणा काय आहे? मला म्हणायचे आहे की यावर विश्वास ठेवणे खरोखरच कठीण आहे. म्हणजे डॉन म्हणतोय की ती विमाने बनवण्यासाठी जे तंत्रज्ञान आहे ते पुरेसे आहे का? आपल्याला तर फक्त वाहतुकीसाठी म्हणजे ट्रान्सपोर्टसाठी ही विमाने उपलब्ध करून दिली गेली आहे. या क्राफ्ट्समध्ये म्हणजे यानांमध्ये शस्त्रे आहेत का? आणि डॉनचा विश्वास बसणंही कठीण होत आहे. तर रा म्हणतात, मी रा आहे. या यानांना काही प्रसंगी कदाचित चुकीचे नाव दिले गेले असावे. त्यांना केवळ शस्त्रास्त्रे मानणे अधिक योग्य ठरेल. यात वापरली जाणारी ऊर्जा ही विद्युत चुंबकीय ऊर्जा क्षेत्रातील असते. हे क्षेत्र पृथ्वीच्या गोलाला ध्रुवीकृत करते. ही शस्त्रास्त्रे प्रामुख्याने 2 प्रकारची आहेत, ज्यांना तुमचे लोक सायकोट्रॉनिक म्हणतात आणि ज्यांना तुमचे लोक पार्टिकल बीम म्हणतात. या तंत्रज्ञानामध्ये सामावलेली विध्वंसक क्षमता प्रचंड आहे. तसेच अनेक प्रकरणांमध्ये हवामानाचे नमुने बदलण्यासाठी आणि सध्या तुमच्या ग्रहाला वेढून टाकणाऱ्या कंपनात्मक बदलाची तीव्रता वाढवण्यासाठी या शस्त्रांचा वापर केला गेला आहे. तर इथे रा सांगत आहेत की काही वेळी या यानांना चुकीचे नाव दिले असावे. त्यांचा केवळ म्हणजे वेपनरी म्हणणे त्यांना योग्य ठरेल. म्हणजे शस्त्रास्त्र आणि यात वापरली जाणारी जी ऊर्जा आहे ती विद्युत चुंबकीय ऊर्जा क्षेत्रातील म्हणजे मॅग्नेटिक एनर्जी फील्ड ची असते. हे क्षेत्र पृथ्वीच्या स्फिअरला म्हणजे पृथ्वीचा गोलाकार आहे त्याला ध्रुवीकृत पोलराइज करते म्हणजे खराब करते. आणि हे 2 प्रकारचे शस्त्रास्त्र आहेत. त्यात एक सायकोट्रॉनिक वेपन आहे आणि पार्टिकल बीम आहे. तर सायकोट्रॉनिक म्हणजे म्हणजे सायकोट्रॉनिक वेपन म्हणजे हे जे शस्त्र आहे याचा वापर केल्याने आपले जे विचार आहेत ते आपल्या डोक्यावर परिणाम करते हे शस्त्र. त्याच्यामुळे आपले विचार बदलू शकतात आणि पार्टिकल बीम असं असते ज्याच्यामुळे ते जर त्याचा जर उपयोग केला तर अगदी भस्म होऊन जाईल काही पण गोष्ट. आणि याच्यामुळे काय होतंय की ह्या शस्त्रांमध्ये एवढी क्षमता आहे की ते हवामान बदलू शकतात. तसेच पृथ्वीचे कंपनही बदलवू शकतात. तर डॉन प्रश्न विचारत आहे, त्यांना ही गोष्ट गुप्त ठेवणे कसे शक्य झाले? वाहतुकीसाठी या यानांचा वापर का केला जात नाही? म्हणजे त्यांनी हे कसे सिक्रेट ठेवले?
आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी ते लोकांना काय उपलब्ध करून नाही देऊ शकत. तर यावर रा म्हणतात, तुमच्या समाजातील विविध विभागांच्या सरकारांना ही माहिती प्रसिद्ध करण्यापासून दूर राहायची असते. जेणेकरून ज्यांना तुमचे लोक शत्रू म्हणतात, त्यांच्याकडून एखादी आक्रमक कृती झाल्यास त्यांना आश्चर्याचा घटक राखून ठेवता येईल. म्हणजे सगळ्या देशाच्या सरकारांना ही माहिती आहे, पण त्यांनी लोकांपासून लपवून ठेवली आहे. कारण जेव्हा एखाद्या शत्रूचा आक्रमण झालं, की ती हे शस्त्रे वापरून आश्चर्याचा आश्चर्याचं एखादी आश्चर्य म्हणजे आश्चर्याचा घटक म्हणून अशी ते वापरते. तर आता डॉन विचारतोय, अमेरिकेकडे म्हणजे युनायटेड स्टेट्सकडे यापैकी किती याने आहे? तर रा म्हणतात, मी रा आहे. सध्या अमेरिकेकडे 573 याने आहेत. ते या संख्येने आणखी भर घालण्याच्या प्रक्रियेत आहेत. म्हणजे जेव्हा हा सेशन चॅनलाइज झाला 1981 ला, तेव्हा अमेरिकेकडे 573 म्हणजे 573 याने होती. आणि आता ते आणि तेव्हा ते अजून बनवतच होते. मग डॉन विचारतो, या यानांपैकी एका यानाला कमाल वेग किती आहे? म्हणजे मॅक्सिमम स्पीड किती आहे? तर रा म्हणतात, मी रा आहे. या यानांचा कमाल वेग हा पृथ्वीच्या ऊर्जेच्या वर्गा इतका असतो. हे ऊर्जा क्षेत्र बदलत असते. याची मर्यादा साधारणपणे प्रकाशाच्या वेगाच्या निम्म्या इतकी असते. तर इथे रा उत्तर देत आहेत, की जी मॅक्सिमम स्पीड आहे म्हणजे कमाल वेग ही पृथ्वीच्या ऊर्जेच्या वर्गा इतकी आहे. म्हणजे त त तसे तर हे ऊर्जा क्षेत्र बदलतच असते. अं, तर जसं तुम्ही समजा की जर 100 असेल, अर्थ एनर्जी स्क्वेअर ही 100 असेल, तर यानांची गती 10,000 स्क्वेअर करा त्याला. अर्थ एनर्जीला स्क्वेअर करून आहे ही यानांची गती. आणि जी प्रकाशाचा वेग आहे म्हणजे लाईट स्पीड आहे, त्याची अर्धी आहे. म्हणजे जर 100 असेल लाईट एनर्जी तर ही 50. यानाची गती 50 आहे मग. ज्याला तुम्ही प्रकाशाचा वेग असे म्हणता, हे मर्यादेचे कारण या यानांच्या रचनेतील काही त्रुटींमुळे आहे. म्हणजे जसं मी सांगितलं, की पृथ्वीचा ऊर्जेचा वर्ग म्हणजे अर्थ एनर्जी चं स्क्वेअर करायचं. म्हणजे जर अर्थची एनर्जी 10 असेल, तर यानाची गती 100 ठेवा आणि प्रकाशाचा वेग जो आहे, जशी लाईट स्पीड 10 असेल, तर यानाची जी स्पीड राहील ती 5 राहील. आणि ही जे डिझाइन त्यांनी बनवले आहे क्राफ्टचे, यामध्ये काही त्रुटी आहेत सध्या. वाहतुकीचा विचार करता अशा प्रकारच्या यानांमुळे ऊर्जेच्या अनेक समस्या पूर्णपणे सुटणार नाहीत का? किंवा त्या समस्या सोडवण्याच्या अगदी जवळ तरी पोहोचता येणार नाही का? की आम्ही वाहतूक करण्यास अस्पष्ट आहे इथे, वाहतूक करण्यास सरावलेले आहोत? असा डॉनचा हा प्रश्न आहे. म्हणजे डॉनचं म्हणणं आहे, की जर ट्रान्सपोर्टेशनसाठी, वाहतुकीसाठी जर हे यान उपलब्ध करून दिले, तर अ, यामुळे लोकांची प्रगती होईल, प्रोग्रेस होणार आणि ऊर्जेच्या समस्या पण सुटतील. तर यावर रा म्हणतात, मी रा आहे. तुमच्या लोकांकडे सध्याच्या काळात जी तंत्रज्ञान क्षमता उपलब्ध आहे, ती तुमच्या सामाजिक स्मृती संकुलाला अनुभवाच्या या वर्तमान टप्प्यावर ग्रासणाऱ्या प्रत्येक मर्यादेचे निवारण करण्यास समर्थ आहे. तथापि तुमच्यापैकी काही जीवांच्या मनात ज्याला तुम्ही प्रबळ ऊर्जा म्हणाल, त्याविषयी असलेल्या विकृतींमध्ये हे उपाय रोखून धरले जातात. आणि
हे उपाय तोपर्यंत दिले जात नाही जोपर्यंत त्यांची गरज इतकी निकडीची होत नाही की ज्यामुळे ती विकृती बाळगणाऱ्या जीवांना सत्तेच्या दिशेने अधिकच विकृत होण्याची संधी मिळेल. म्हणजे इथे राम म्हणत आहे, जर हे तंत्रज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचलं तर सगळेच लोक, पृथ्वीवरील सगळेच लोक स्वतंत्र होतील. पण काही जे लोक आहेत, म्हणजे ज्यांना आपण इलाइट्स म्हणतो, श्रीमंत आहेत, ज्यांच्या हातात सत्ता आहे, पॉवर आहे, असे लोक आहेत जे स्वतःला अधिक बळकट बनवून ठेवण्यासाठी, अधिक पॉवरफुल बनवून ठेवण्यासाठी हे तंत्रज्ञान स्वतःपुरते ठेवून आहेत. मग डॉन विचारतो आहे, त्याच वेळी तुम्ही असे नमूद केले होते, की काही अवतरणे ही आमच्या लोकांची होती. तसेच तुम्ही हेही सांगितले होते, की काही अवतरणे ही ओरायन गटाची होती. आम्ही ओरायन गटाबद्दल थोडेफार बोललो आहोत. पण ओरायन गट येथे अवतरण का करतो? त्यांचा उद्देश काय आहे? इथे डॉन ओरायन गटबद्दल विचारतो आहे. ते इथे का लँडिंग करतात? त्यांचे क्राफ्ट इथे का येतात? आणि त्यांचा उद्देश काय आहे? तर रा म्हणतात, "मी रा आहे." त्यांचा उद्देश विजय मिळवणे हा आहे. संघराज्यातील लोकांप्रमाणे नव्हे, जे लोक तरी आव्हान येण्याची वाट पाहतात. तर तथाकथित ओरॅन गट स्वतःलाच विजयासाठी पाचारण करतो. म्हणजे इथे राचं म्हणणं आहे, की अं, जे ओरायन ग्रुप आहे, हे ग्रहाला जिंकण्यासाठी येतात. आणि जे आम्ही लोकं म्हणजे कॉन्फेडरेशनचे लोकं आहे, जे संघचे लोकं आहेत, ते कॉलिंगची वाट बघतात, आव्हानाची वाट बघतात. पण ओरायन तसं नाहीये. ते स्वतःच पाचारण करतात. आता डॉन विचारतोय, विशेषतः जेव्हा ते अवतरण करतात, तेव्हा ते नक्की काय करतात? तर रा म्हणतात, येथे 2 प्रकारची अवतरणे होतात. पहिल्या प्रकारात तुमच्या लोकांपैकी काही जीवांना त्यांच्या यानात नेले जाते आणि भविष्यातील वापरासाठी प्रोग्राम केले जाते. या प्रोग्रामिंगचे 2 किंवा 3 स्तर असतात. पहिला स्तर म्हणजे असा, जो संशोधन करणाऱ्या लोकांच्या लक्षात येईल. दुसरा स्तर म्हणजे एक उद्दीपक प्रोग्राम. तिसरा स्तर म्हणजे दुसरा आणि सर्वात खोलवर जाणारा उद्दीपक प्रोग्राम. हा प्रोग्राम त्या जीवाचे स्फटिकीकरण, क्रिस्टलायझिंग करतो. ज्याच्यामुळे तो जीव निर्जीव बनतो आणि एका प्रकारच्या मार्गदर्शक संकेताप्रमाणे उपयुक्त ठरतो. हे अवतरणाचे एक स्वरूप आहे. दुसरे स्वरूप म्हणजे पृथ्वीच्या कवचाखाली भूगर्भात होणारे अवतरण, जिथे पाण्याचा मार्ग वापरून प्रवेश केला जातो. पुन्हा एकदा सांगायचे तर हे अवतरण साधारणपणे तुमच्या दक्षिण अमेरिकेच्या आणि कॅरिबियन क्षेत्राच्या परिसरात, तसेच तथाकथित उत्तर ध्रुवाच्या जवळच्या भागात होते. या लोकांचे तळ भूगर्भात असतात. तर इथे राम म्हणत आहे, इथे 2 प्रकारची अवतरणे होतात ओरियन ग्रुपद्वारे. एक म्हणजे तुमच्या लोकांपैकी काहींना ते क्राफ्टमध्ये नेतात आणि त्यांना भविष्यासाठी प्रोग्रॅमिंग करतात. ही प्रोग्रॅमिंग देखील 2 किंवा 3 स्तराची असते. पहिलं स्तर म्हणजे जे शोध करणारे असतात, त्यांची निवड करण्यात येते. मग त्यांना अशी प्रोग्रॅमिंग करण्यात येते, की म्हणजे त्यांची माइंड आणि बॉडी अशी ॲक्टिव्हेट करण्यात येते, की त्यांना भय, राग, लोभ वाटेल. आणि मग तिसरं स्तर म्हणजे ह्याच दुसऱ्या स्तराला अगदी अजून खोलवर जाणारा म्हणजे हा उद्दीपक प्रोग्राम जो आहे, ज्यात शरीर, मन अगदी निर्जीव होऊन जाईल आणि ते फक्त त्यांच्यासाठीच कामं करतील. आणि दुसरे स्वरूप म्हणजे पृथ्वीच्या खाली होणारी अवतरणं. पाण्यातून अगदी पृथ्वीच्या आत जातात
आणि दक्षिण अमेरिका आणि कॅरेबियन क्षेत्राच्या परिसरात किंवा आणि उत्तर ध्रुवाच्या जवळच्या भागात ही लँडिंग्स होते. अगदी भूगर्भात त्यांचे बेसेस आहेत, म्हणजे तळ आहे. पुढचा प्रश्न बघू. ओरायन गटाच्या विजयासंबंधीचा त्यांचा नेमका उद्देश काय आहे? मी रा आहे. आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे त्यांचे उद्दिष्ट काही विशिष्ट मन, शरीर, आत्मा संकुले शोधणे हे आहे. अशी संकुले जी त्यांच्या स्वतःच्या कंपन संकुलाशी सुसंगत कंपने निर्माण करतात. त्यानंतर जे ओरायन कंपनाचे नाहीत, ज्यांना तुम्ही अभिजन अनइलाइट असे संबोधू शकता, त्यांना गुलाम बनवणे हे त्यांचे उद्दिष्ट असते. म्हणजे इथे रा म्हणत आहेत की त्यांच्या सारख्या लोकांना शोधाय त्यांना अशा लोकांना शोधायचे असते जे त्यांच्या व्हायब्रेशन्सला कंपनला मॅच करतात आणि जे त्यांच्यासारखे नाही आहेत त्यांना ते आपले गुलाम बनवणे पसंत करतात. आता डॉन विचारतो आहे, 1973 मध्ये पास्का गोला येथे झालेले अवतरण ज्यावेळी चार्ली हिक्सनला यानावर नेण्यात आले होते, हे याच प्रकारच्या अवतरणाचे उदाहरण होते काय? चार्ली हिक्सन नावाचा एक मिलिटरीचा माणूस होता US मध्ये. तर त्याला 1973 मध्ये एका यानात नेण्यात आले होते, या क्राफ्ट मध्ये. त्याच्याबद्दल डॉन इथे विचारतो आहे. तर रा म्हणतात, मी रा आहे. या अवतरणाबद्दल तुम्ही बोलत आहात त्याला तुम्ही एक विसंगती असे म्हणू शकाल. तो ना ओरायन प्रभाव होता ना आमच्या लोकांचे विचार रूप होते. तर ती तुमच्याच कंपनाची एक ग्राह्य सत्ता होती. ती एक यादृच्छिक अवतरणाद्वारे अगदी निरपराधपणे विलगीकरण क्षेत्राचे उल्लंघन करून येथे आली होती. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की अ, ही जी लँडिंग झाली होती ती तुमच्याच घनत्वाच्या म्हणजे थर्ड डेन्सिटीच्याच लोकांकडून चुकून ते इथे आले होते. डॉन विचारतोय, जेव्हा त्यांनी चार्ली हिक्सनला यानावर नेले तेव्हा त्यांनी त्याच्यासोबत काय केले? यावर रा म्हणतात, मी रा आहे. त्यांनी त्याच्या मन, शरीर, आत्मसंकुलाच्या जीवन अनुभवाचा वापर केला, विशेषतः ज्याला तुम्ही युद्ध असे म्हणता त्या संबंधीचा अनुभवांवर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले. म्हणजे त्याला युद्ध संबंधित प्रश्न विचारले आणि त्याचे अनुभव त्याच्याकडून घेतले. मग डॉन विचारतोय, त्यांनी त्या अनुभवांचा वापर कसा केला? तर इथे रा म्हणतात, मी रा आहे. अनुभवाचा वापर हा शिकण्यासाठी केला जातो. अशा एका प्रजातीची कल्पना करा जी एखादी चित्रपट पाहत आहे. ती प्रजाती त्या कथेचा अनुभव घेते आणि त्या चित्रपटातील नायकाच्या भावना, संवेदनशक्ती आणि अनुभवांची स्वतःला एकरूप करून घेते. म्हणजे ते रा सांगत आहेत की त्यांनी शिकण्यासाठी हा उपयोग केला, एक अनुभव घेण्यासाठी. ज्याप्रमाणे आपण चित्रपट बघतो आणि त्यातील कलाकारांसोबत स्वतःशी जोडून बघतो. प्रश्न विचारतोय डॉन, चार्ली हिक्सन हा मूळतः त्या समाजाची स्मृती संकुलाचा भाग होता का? त्या संकुलाचे लोक त्याला घेऊन गेले होते. त्यावर रा म्हणतात, मी रा आहे. हे कंपन ध्वनी संकुल असलेले अस्तित्व म्हणजे चार्ली हिक्सन आणि ज्यांनी त्याचा वापर केला त्यांच्यामध्ये कोणताही परस्पर संबंध नव्हता. म्हणजे त्यांच्यात काहीही संबंध नव्हता. ज्यांनी त्याचा इथे डॉन विचारतोय, ज्यांनी त्याचा वापर केला त्याने आपल्या युद्धातील अनुभवांचा वापर एकत्वाच्या नियमाबद्दल अधिक शिकण्यासाठी केला का?
तर डॉन असं विचारतोय की त्यांनी या अनुभवांचा जो वापर केला आहे त्याला म्हणजे एकत्वाच्या नियमाचा अधिक समजण्यासाठी हा वापर केला आहे का? तर इथे राचं म्हणणं आहे, मी रा आहे, हे बरोबर आहे. मग डॉन विचारतोय, ज्या सत्वांनी त्याला नेले, ती या सत्वांची सामान्य रचना होती का? ती काहीशी असामान्य वाटत होती. सत्व म्हणजे एंटिटीज. इंग्लिशमध्ये त्याला एंटिटीज म्हणतात. म्हणजे इथे डॉन विचारतोय, ज्या एंटिटीजने त्याला नेले, ती त्यांची सामान्य रचना, कॉन्फिगरेशन म्हणजे त्यांची सामान्य अशी अरेंजमेंट, सेटिंग म्हणा अशी होती का? त्यावर रा म्हणतात, मी रा आहे. त्यांच्या अस्तित्वाची ती रचना होती, तीच त्यांची सामान्य रचना आहे. त्यातील असामान्य तत्व काही विशेष लक्षवेधी नाही. आम्ही स्वतःही जेव्हा तुमच्या लोकांमध्ये एखादे कार्य हाती घेण्याचे ठरवले, तेव्हा आम्हाला तुमच्या लोकांचा अभ्यास करणे भाग पडले. कारण जर आम्ही आमच्या मूळ स्वरूपाव्यतिरिक्त इतर कोणत्याही स्वरूपात आलो असतो, तर आम्हाला केवळ प्रकाश म्हणूनच पाहिले गेले असते. म्हणजे जर आम्ही तुमच्या लोकांमध्ये आलो असतो, तर आम्हालाही तुम्ही प्रकाश म्हणूनच पाहिले असते. इथे मी सांगेल की रा जे आहेत त्यांची लाईट बॉडी आहे, म्हणजे प्रकाशाची बॉडी आहे. मग आता इथे डॉन विचारतोय, बरं ज्या सत्वांनी चार्ली हिक्सनला नेले, ती कोणत्या घनतेतून आली होती? त्यांची घनता कोणती होती? म्हणजे ते कोणत्या डेन्सिटी मधून आलेले होते? कोणती डेन्सिटी होती? इथे रा उत्तर देतात, मी रा आहे. ज्या सत्वांबद्दल तुम्ही इतकी उत्सुकता दाखवत आहात, ती तिसऱ्या घनतेतील आणि बऱ्याचपैकी उच्च दर्जाची सत्वे आहेत. आम्ही तुम्हाला हे समजावून सांगू इच्छितो की त्या सत्वांनी चार्लीच्या मन, शरीर, आत्मसंकुलाचा वापर केला नसता. मात्र या सत्वाने त्या जन्मात येण्यापूर्वी सेवा करण्याचा जो निश्चय केला होता, त्यामुळेच हे शक्य झाले. तर इथे राचं म्हणणं आहे की ज्या एंटिटीजने त्याला नेलं होतं त्या थर्ड डेन्सिटीच्याच आहेत, पण त्या उच्च दर्जाच्या आहेत. म्हणजे आपणही थर्ड डेन्सिटीमध्ये आहोत. पण ते आपल्यापेक्षा उच्च दर्जाचे आहे. म्हणजे ते ते मेडिटेशन करून म्हणा किंवा तंत्रज्ञानात म्हणा, ते आपल्यापेक्षा चांगले आहेत. आणि त्यांनी याच्याशी संपर्क ह्यासाठी साधू शकले ते कारण की अ, हा जो चार्ली हिक्सन आहे यांनी आधी जन्म घेण्यापूर्वीच सेवा करण्याचा निश्चय केला होता. त्यांनी सेवा करण्याचा मार्ग स्वीकारला होता. पुढचा प्रश्न आहे, ज्या सत्वांनी चार्लीला नेले त्यांचे मूळ स्थान किंवा घर कोणते होते? म्हणजे ते कुठून आले होते? त्यावर रा म्हणतात, मी रा आहे. ही सत्वे सिरियस दीर्घिकेतील आहेत. तुम्ही मला दिलेली तर रा इथे रा सांगत आहेत की हे सिरियस गॅलेक्सी मधून आलेली आहे. ही एंटिटीज जे आहेत हे सिरियस गॅलेक्सी मधून आलेली आहेत. आता डॉन विचारतोय, तुम्ही मला दिलेली सर्वात आश्चर्यकारक माहिती म्हणजे ही की आणि हे मांडणे मला कठीण जात आहे. मी हे कबूल करतो की अमेरिकेच्या ताब्यात तुम्ही वर्णन केल्यासारखी 573 याने आहेत. आमच्या सरकारमधील किती लोकांना याची जाणीव आहे की आपल्याकडे ही याने आहेत? ही याने चालवणाऱ्यांचा समावेश करून अमेरिकेच्या संस्थेशी संबंधित एकूण किती लोकांना याची माहिती आहे? म्हणजे डॉनला विश्वासच बसत नाहीये की अमेरिकेकडे क्राफ्ट्स आहेत, याने आहेत. म्हणून तो असे प्रश्न विचारतो आहे. तो विचारतोय की किती लोकांना याची माहिती आहे? तर इथे रा उत्तर देतात, मी रा आहे. तुमच्या लोकांची ही संख्या बदलत असते. कारण या विशिष्ट काल अवकाश संधी बिंदूंवर संवाद साधण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या ही संख्या वाढत आहे. ही अंदाजे
संख्या 1500 इतकी आहे. म्हणजे इथे रा म्हणत आहे की ही संख्या तर बदलत असते. तर आता सध्या अंदाजे 1500 लोकांना ही माहिती आहे. मग डॉन विचारतोय, ही याने कुठे बांधली जातात? म्हणजे ही कुठे तयार करतात? तर यावर रा उत्तर देतात, ही याने दोन दोन ठिकाणी एक-एक करून बांधली जातात. तुमच्या तथाकथित न्यू मेक्सिकोच्या वाळवंटी किंवा शुष्क प्रदेशात आणि तुमच्या तथाकथित मेक्सिकोच्या वाळवंटी किंवा हे इथे रिपीट झालं. ही दोन्ही केंद्रे जमिनीखाली स्थित आहेत. म्हणजे ही 2 ठिकाणी बांधली जातात. एक न्यू मेक्सिकोच्या वाळवंटीमध्ये म्हणजे तिथे अ, वाळवंट आहे आणि दुसरे जिथे ड्राय आहे, शुष्क म्हटलंय ठिकाण आहे तिथे. ही दोन्ही केंद्रे जमिनीखाली आहेत. म्हणजे अंडरग्राउंड आहे. मग आता डॉन विचारतोय, तुम्ही असे म्हणता की अमेरिकेचा मेक्सिकोमध्ये प्रत्यक्ष एक उत्पादन कारखाना आहे. म्हणजे डॉन इथे विचारतोय, की अमेरिकेचा मेक्सिकोमध्ये एक कारखाना आहे का यान बनवण्याचा? म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे का? यावर रा म्हणतात, "मी रा आहे. मी असेच म्हणालो. यावेळी मी पुन्हा एकदा हे स्पष्ट करू इच्छितो, की एकत्वाच्या नियमाचा अभ्यास करण्याच्या तुलनेत या प्रकारची माहिती अत्यंत वरवरची आणि विशेष महत्त्वाची नाही. तथापि आम्ही या घडामोडींवर काळजीपूर्वक लक्ष ठेवून असतो, जेणेकरून तुमच्या लोकांची कापणी, हार्वेस्ट शांततेच्या मार्गाने होऊ शकेल." तर इथे राम म्हणत आहेत, की ही जी इन्फॉर्मेशन आहे, ही काही एवढी महत्वाची नाहीये आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे आम्हीही लक्ष ठेवून आहोत. यावेळी महत्वाचं आहे, की तुमची जी कापणी आहे, हार्वेस्ट आहे, ती शांतीने झाली पाहिजे. आता पुष्कळ लोकांना माहिती नसेल हार्वेस्ट म्हणजे काय असते, कापणी म्हणजे काय असते. तर हा वर्ड इथे हा जो शब्द हार्वेस्ट हा पुष्कळदा येतो. हार्वेस्ट म्हणजे मी थोडक्यात असं सांगेन, की जेव्हा एक आत्मा विविध शरीर रूपात जन्म घेते आणि आपल्या सगळे अनुभव पूर्ण करते, तेव्हा ती पुढच्या मार्गाकडे वळते. म्हणजे एका डेन्सिटीतून ती पुढच्या डेन्सिटीमध्ये जाते. त्यालाच हार्वेस्ट म्हणतात. म्हणजे जसे आपण आता 3rd डेन्सिटीमध्ये आहोत. पृथ्वी ही 3rd डेन्सिटीमध्ये आहे. 3ऱ्या घनत्वतेत आहे. तर तिथून आता आपल्याला 4थ्या घनत्वतेत जायचंय. तर आपण हार्वेस्ट होऊन जाणार. मराठीमध्ये याला कापणी म्हणत आहे. आता डॉन विचारतोय, प्रश्नांची ही मालिका अजिबात महत्वाची नाही. याची मला पूर्ण जाणीव आहे. परंतु ही विशिष्ट माहिती माझ्यासाठी इतकी धक्कादायक आहे, की यामुळे मला तुमच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्न पडू लागला आहे. या क्षणापर्यंत मी तुमच्या प्रत्येक गोष्टीशी सहमत होतो. ही गोष्ट अत्यंत धक्कादायक आहे आणि हे गुपित 27 वर्षे लपवून ठेवणे, तसेच आपण ही याने चालवत असणे हे मला शक्य वाटत नाही. आपण म्हणजे अमेरिका. माझ्या या भूमिकेबद्दल मी क्षमस्व आहे, परंतु मला याविषयी अत्यंत प्रामाणिकपणे बोलावीशी वाटले. ही याने बांधण्यासाठी अमेरिकेच्या बाहेर मेक्सिकोमध्ये आपण एखादा कारखाना चालवत असू, ही गोष्ट माझ्यासाठी अविश्वसनीय आहे. कदाचित माझा समज चुकीचा असेल. ही याने भौतिक स्वरूपाची आहेत, जी आपल्याच भौतिक मानवांनी बांधली आहेत. मी त्यापैकी एका यानात जाऊन बसू शकतो का? आणि प्रवास करू शकतो का? हे बरोबर आहे का? तर इथे डॉनला अगदी विश्वासच बसत नाहीये, की अमेरिकेकडे ही याने आहेत आणि त्यांचे जे तळ आहे ते मेक्सिकोमध्ये आहे. त्याला ही गोष्ट अत्यंत धक्कादायक वाटत आहे. आणि त्याचं म्हणणं आहे, की अ, म्हणजे ह्या यानांमध्ये तो जाऊन बसू शकतो का? किंवा तो प्रवास करू शकतो का? त्यावर रा म्हणतात, "मी रा आहे. हे बरोबर नाही. तुम्ही त्यातून प्रवास करू शकत नाही. अमेरिका, ज्याला तुम्ही तुमच्या समाजाची विभागीय संरचना असे संबोधता, ती या यानांची निर्मिती एका प्रकारच्या शस्त्राच्या स्वरूपात करते."
तर इथे रा सांगत आहेत की तिथे तुम्ही बसू शकत नाही किंवा प्रवासही करू शकत नाही कारण ती शस्त्राच्या स्वरूपात आहे. ती याने शस्त्राच्या स्वरूपात आहे. म्हणजे वेपनाइज्ड आहे. मग आता डॉन विचारतो आहे, मग त्यामध्ये कोणीही प्रवासी नसतात किंवा मी असे म्हणू का, की त्यात कोणीही वैमानिक नसतो. यावर रा म्हणतात, हे बरोबर आहे. मग डॉन परत विचारतोय, त्यांचे नियंत्रण कसे केले जाते? यावर रा म्हणतात, मी रा आहे. एका दूरस्थ माहिती स्रोतावरून संगणकाच्या सहाय्याने त्यांचे नियंत्रण केले जाते. मेक्सिकोमध्ये आमचा एक प्रकल्प केले जाते. तर रा म्हणतात, की कॉम्प्युटराइज्ड रिमोट कंट्रोलनी ह्या यानांवर नियंत्रण केले जाते. मग आता डॉन विचारतोय, मेक्सिकोमध्ये आमचा एक प्रकल्प का आहे? तर रा म्हणतात, मी रा आहे. याची आवश्यकता 2 कारणांमुळे होती. एक म्हणजे जमिनीचा कोरडेपणा आणि दुसरे म्हणजे तिथे लोकवस्तीचा जवळ-जवळ पूर्ण अभाव असणे. म्हणूनच तुमच्या तथाकथित सरकारने तुमच्या शेजारच्या भौगोलिक क्षेत्रातील तथाकथित सरकारने मिळून एका भूमिगत केंद्राशी व्यवस्था केली. ज्या सरकारी अधिकाऱ्यांनी याला संमती दिली होती, त्यांना त्यांच्या जमिनीचा वापर कशासाठी केला जाईल हे माहीत नव्हते. त्यांना वाटले, की हे एक सरकारी संशोधन केंद्र आहे. ज्याचा वापर तुम्ही ज्याला जैविक युद्ध म्हणता यासाठी केला जाईल. तरी ते रा म्हणत आहे, की तिथली जमीन कोरडी आहे, म्हणजे ड्राय आहे आणि तिथे लोकवस्तीही नाही. त्यामुळे दोन्ही सरकारने मिळून ही व्यवस्था केली आहे. मेक्सिकोच्या सरकारी अधिकाऱ्यांना आधी माहीत नव्हते. त्यांना असे वाटले, की ती एक सरकारी संशोधन कार्य आहे. त्याचा उपयोग जैविक युद्धासाठी केला जाईल. म्हणून त्यांनी ती जागा मिळवून दिली अमेरिकेला. आता पुढचा प्रश्न आहे, डॉन फ्राय डॅन फ्राय ज्या यानातून प्रवास करून आला होता, ते याच प्रकारचे यान होते का? तर रा म्हणतात, मी रा आहे. डॅनियल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या व्यक्तीला कॉन्फेडरेशनच्या विचाररूपातील यानाच्या माध्यमातून विचाररूपात नेण्यात आले होते. यामागील उद्देश असा होता, की या मन, शरीर, आत्मा संकुलाला काही माहिती उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून मर्यादांच्या अभ्यासामागे दडलेली बुद्धिमान अनंतता उलगडण्याच्या कार्यात अशा प्रकारचा संपर्क तुमच्या लोकांना कशा प्रकारे मदत करतो, हे आम्हाला पाहता येईल. तर इथे रा म्हणत आहेत, की डॅनियलला कॉन्फेडरेशनच्या यानातून त्याच्या विचारांमध्ये माहिती त्याच्या विचारांमध्ये नेण्यात आले होते. त्याला काही माहिती द्यावी अशी, की जी पुढे लोक कल्याणासाठी उपयोगी पडेल आणि अशा प्रकारे ती आपल्या लोकांना मदत करतील, असा उद्देश होता. मग डॉन विचारतोय, आमच्यापैकी कोणालाही कॉन्फेडरेशनशी अधिक थेट मार्गाने संपर्क साधणे शक्य होईल का? यावर रा म्हणतात, मी रा आहे. ज्या व्यक्तींनी हा अनुभवांचा क्रम अनुभवला, त्यांच्यामध्ये निर्माण झालेले विकृतीकरण पाहून आम्ही विचार रूपातील थेट संपर्कापासून हळू-हळू माघार घेण्याचे किंवा असे म्हणूया की दूर जाण्याचे ठरवले. मन ते मन संवादाच्या पद्धतीत हे विकृतीकरण सर्वात कमी प्रमाणात आढळते असे दिसते. म्हणूनच यानात नेले जावे अशी जी विनंती केली जाते, ती पूर्ण करण्याची आमची इच्छा नसते. तरी तुम्ही सध्या ज्या स्थितीत आहात, त्या स्थितीतच तुम्ही आमच्यासाठी अत्यंत मौल्यवान आहात. तर राय ते म्हणत आहेत, की विचार रूपातील थेट संपर्काबाबत आम्ही आता माघार घेतलेले आहोत. कारण ज्यांनी हा अनुभव घेतला त्यांना ज्या भ्रांती निर्माण झाल्या, म्हणजे जे कन्फ्युजन झाले, त्यामुळे आम्ही ह्या सगळ्यांपासून दूर
दूर जाण्याचे ठरवले आणि तुम्ही ज्या स्थितीत आहात त्या स्थितीतच आम्हाला व्हॅल्युएबल आहात म्हणजे मौल्यवान आहात. आता पुढे डॉन विचारतो, मी हा प्रश्न विचारण्याचे कारण असे की त्या यानाविषयी ज्याबद्दल तुम्ही म्हणता की अमेरिकेचे सरकार त्याचे संचालन करते. माझी मुख्य अडचण अशी आहे की जर आपण या माहितीचा पुस्तकात समावेश केला तर त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतील. हा असा एक विषय आहे की ज्याला पुस्तकातून पूर्णपणे वगळण्याचा मी विचार करत आहे. अन्यथा मला त्याबद्दल तुम्हाला अत्यंत सविस्तर प्रश्न विचारावे लागतील. या क्षेत्रात प्रश्न विचारणे हेच मुळात कठीण काम आहे. तरीही मला त्याबद्दल कदाचित आणखी काही प्रश्न विचारायला आवडतील. अर्थात ही माहिती पुस्तकातून वगळण्याचा पर्याय अजूनही खुला ठेवूनच अमेरिकेच्या या यानांचा व्यास किती आहे? म्हणजे इथे डॉन म्हणत आहे की हे जे आता डिस्कशन झालंय यानाबद्दल आणि जी ह्या लोकांना माहिती मिळाली ती पुस्तकात समावेश केला तर फार समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ते हा जो विषय आहे हा पूर्णपणे पुस्तकातून बाहेर काढण्याचा ते विचार करत आहेत. आणि पुढे डॉन विचारतो आहे की हे जे यान आहे अमेरिकेचे हे जे यान आहेत यांचा डायमीटर म्हणजे व्यास किती आहे? तर रा म्हणतात मी रा आहे. मी सुचवितो की या सत्रातील हा शेवटचा प्रश्न असावा. पुढील सत्रांमध्ये तुम्हाला योग्य वाटेल त्याप्रमाणे आपण संवाद साधू. मात्र त्यासाठी तुम्ही केवळ तुमच्या स्वतःच्या विवेक बुद्धीचे मार्गदर्शन घ्यावे अशी माझी विनंती आहे. आणि या यानांचे अनेक नमुने मॉडेल्स अस्तित्वात असल्याने त्यांचा अंदाजित व्यास तुमच्या मापन पद्धतीनुसार 23 फूट इतका आहे. हे सत्र संपवण्यापूर्वी तुम्हाला आणखी एखादा छोटासा आणि आवश्यक प्रश्न विचारायचा आहे का असे विचारण्याची मला या क्षणी परवानगी मिळेल का? तर इथे रा म्हणत आहेत, की जसे वेगवेगळे मॉडेल्स असतात, जसे कारचे वेगळे वेगळे मॉडेल्स असतात, तसे या यानांचे पण वेगवेगळे मॉडेल्स आहेत. त्यामुळे यांचं मेजरमेंट घेणे, मापन घेणे बरोबर नाही. पण अंदाजे 23 फूट एवढे त्याचे व्यास आहे. मग इथे डॉन विचारतो आहे, या माध्यमाला अधिक आरामदायी वाटावे यासाठी आपण काही करू शकतो का? इथे माध्यम जे इन्स्ट्रुमेंट आहे ते कारला बद्दल बोलत आहे. तर म्हणतात मी रा आहे. हे माध्यम म्हणजे कारला सध्या चांगल्या प्रकारे संतुलित स्थितीत आहे. या माध्यमाच्या पाठीच्या कण्याच्या रचनेत काही किरकोळ सुधारणा करणे शक्य आहे, जेणेकरून तो अधिक सरळ स्थितीत येईल. तसेच तुम्ही वापरलेल्या प्रतीकांचे स्थान आणि दिशा यावर काळजीपूर्वक लक्ष ठेवणे सुरू ठेवा. हे विशिष्ट सत्रादरम्यान धूप पात्र थोडेसे विचलित झाले आहे आणि त्यामुळे या माध्यमाला थोडासा शारीरिक अस्वस्थपणा जाणवेल. म्हणजे इथे रा सांगत आहेत, की जी कारला आहे ती चांगल्या प्रकारे संतुलित स्थितीमध्ये आहे. परंतु तिच्या पाठीच्या कण्याच्या रचनेत थोडी किरकोळ सुधारणा करणे आवश्यक आहे, जेणेकरून ती अधिक सरळ स्थितीत येईल. आणि जे सिम्बॉल्स यांनी वापरले होते, त्यांच्यावरही बारीक लक्ष ठेवायला सांगितले आहे. परत जे धूप पात्र आहे, सेन्सर ते थोडे बिघडले म्हणजे विचलित झाले, ऑफ झाले आहे. त्यामुळे कारल्याला थोडं शारीरिक अस्वस्थपणा जाणवू शकतो. तर डॉन विचारतोय, हे धूप पात्र कोणाच्या दृष्टीने विचलित झाले आहे, की बाजूच्या दिशेने सरकले आहे? योग्य लांब रेषेपासून हे साधारणपणे 3 अंशांनी विचलित झाले, असे रा सांगत आहे. आता रा म्हणतात, मी रा आहे. मी तुम्हाला त्या एकमेव अनंत सृष्टीकर्त्याच्या प्रेमात आणि प्रकाशात सोडून जातो. म्हणून त्या एकमेव सृष्टीकर्त्याच्या सामर्थ्यात आणि शांततेत आनंदित होत तुम्ही पुढे वाटचाल करा, अदोनाय.
तर राणी इथे सांगितलंय की 3 डिग्रीने ते सरकले आहे. तर हे सत्र 8 इथे संपले आहे. धन्यवाद.